अपहरण करून मारण्याचा कट, जावयाला अर्धनग्न करून घरात ठेवलं कोंडून, तरुणाची पोलिसांनी सिनेस्टाईलनं केली सुटका, इंस्टाग्रामवरून ओळख होऊन प्रेम झालं, मग काय लग्नही झालं, पण सासऱ्याला हेच खुपलं, मग काय जावयाला अर्धनग्न करून 2 दिवस ठेवलं कोंडून, पिक्चरलाही लाजवेल अशी घटना घडली आहे कोल्हापुरात। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। आंतरजातीय विवाह केला म्हणून तरुणाचे अपहरण करून मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला। मुलीच्या वडिलांनीच हे धक्कादायक कृत्य केलंय। इंस्टाग्रामवर ओळख होऊन मुलीनं प्रेमविवाह केला होता। हा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी जावयाला अर्धनग्न करून सांगलीत डांबून ठेवलं। विशाल अडसूळ असं या तरुणाचं नाव। मुलीच्या वडिलांनी विशालला सांगलीमधल्या घरात कोंडून ठेवलं होतं, तसंच दोरीनं बांधून जबर मारहाणही केली। 9 फेब्रुवारीला रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास विशाल याला रस्ता दाखवण्याच्या बहाण्यानं करवीर तालुक्यातून एर्टिका गाडीतून 3 युवकांनी विशालला घेतलं आणि त्यानंतर त्याला सांगली इथल्या बंद फ्लॅटमध्ये मारहाण करून डांबून ठेवलं। विशाल कुठे सापडत नाही म्हणून विशालच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। विशालला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथकही तयार करण्यात आली आणि पोलीस विशालचा शोध घेत होते, पण त्यांना यात यशच येत नव्हतं। विशाल याचा प्रेमविवाह झाला असून त्याच्या सासऱ्यांनीच विशालला किडनॅप केला आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। मग काय, पोलिसांच्या पथकाने विशालचे सासरे राहत असलेल्या मिरज सांगलीमधल्या कुपवाडामध्ये सापळा रचला आणि सासरे श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतलं। सासऱ्यांना विशाल कुठे आहे असं विचारलं तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं पोलिसांना दिली। मग काय, पोलिसांनी आणखी चौकशी केली आणि सासऱ्यांनी विशालला वेदस अपार्टमेंटमध्ये मिरज सांगलीमध्ये कोंडून ठेवल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली। विशालला किडनॅप करण्यास 6 जणांनी मदत केल्याचीही कबुली पोलिसांना सासऱ्यांनी दिली। सासऱ्यांच्या सांगण्यावरून पोलीस वेदस अपार्टमेंटमध्ये गेले आणि पोलिसांनी घराचं कुलूप तोडलं आणि आत प्रवेश केला तेव्हा धक्कादायक विचित्र चित्र त्यांच्यासमोर उभं राहिलं। तेव्हा त्यांना विशाल अत्यंत जखमी, हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यानंतर विशालला पोलिसांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं। विशालवर सध्या उपचार सुरू असून त्याची मानसिक अवस्थाही अत्यंत खराब आहे।